वाडा तालुक्याच्या समन्वय समितीचा सचिव म्हणून बोलत आहे। आता आपल्या वाडा तालुक्यामध्ये जनगणनाचे आदेश प्राप्त झालेत, मात्र हे आदेश प्राप्त झाल्यानंतर काही BLO आहेत त्यांना देखील प्राप्त आहेत, काही अगदी 2 महिने राहिलेल्या शिक्षकांना देखील रिटायरमेंट होत असलेल्या शिक्षकांना आदेश प्राप्त झालेले आहेत। त्यानंतर काही गरोदर महिला असतील, काही अपंग असतील, दुर्धर आजाराने व्यसलेले शिक्षक असतील, अशांनाही जे जनगणनेचे आदेश प्राप्त झालेले आहेत हे आदेश रद्द व्हावेत म्हणून आम्ही आज माननीय तहसीलदार साहेब यांच्याशी भेट घेतलेली आहे आणि त्या संदर्भात काही उन्हाचा जो तडाखा आहे त्यामुळे वेळ बदलणे किंवा त्यामध्ये काही सूट मिळणे या संदर्भात विनंती केलेली आहे। मात्र त्यातील काही मागण्यांना त्यांनी मान्यता दिली असून BLOचे आदेश आहेत ते मात्र रद्द करण्यास नकार दिलेला आहे। आज तहसीलदार वाडा या ठिकाणी समन्वय समिती वाडा यांच्या मार्फत सर्व शिक्षक आणि सर्व संघटनाचे पदाधिकारी आम्ही स्पेशल BLO जे शिक्षक आहेत, पर्यवेक्षक आहेत की ज्यांना सध्या SRचं काम चालू आहे आणि हे काम करीत असताना पुन्हा नव्याने काम जे दिलेलं प्रशासनाचे जनगणनेचं, परंतु हे जनगणनेचं काम देताना प्रत्यक्षात जे BLO आणि पर्यवेक्षक शिक्षक पण काम करतात अशा शिक्षकांना हे आदेश न देण्याचा आदेश ठाणे जिल्हाधिकारी यांचा स्पष्ट आदेश असताना सुद्धा वाडा तालुक्यातील बऱ्याचशा BLO यांना सदरचे आदेश देण्यात आलेले आहेत। आम्ही स्वतः भेट घेतली असता साहेबांना विनंती केली की साहेब हे जे आदेश आहेत जनगणनेचे BLO आणि पर्यवेक्षकांचे हे तुम्ही रद्द करावेत, परंतु साहेबांनी सांगितलेलं आहे की मी कुठल्याही प्रकारचे आदेश रद्द करणार नाहीत। तर या मुलाखतीद्वारे मी स्पष्ट सांगतो, प्रशासनाला कळवू इच्छितो की एकच शिक्षक एकाच वेळेस 2 ठिकाणी कशा पद्धतीने काम करू शकतो। उन्हाळ्याचे दिवस आहेत तरी या आमच्या सगळ्या निवेदनाचा विचार करून सदर BLO पर्यवेक्षकांना जे 2 आदेश दिलेत त्यापैकी एक तर BLOचा आम्हाला आदेश द्यावे किंवा जनगणनेचे आदेश द्यावेत हे मी या ठिकाणी विनंती करून सांगतो। धन्यवाद। जर का आमचे आदेश जर रद्द केले नाहीत निवेदनातून तर निश्चितच आम्ही कायदेशीर सल्ला घेऊन सदर आदेश कशा पद्धतीने कॅन्सल करता येतील याचा आम्ही विचार करीत आहोत।